आहे ना. हं. आता हा समजा हा लावायला अशा ट्रेमध्ये यूज केला जातो. अच्छा. हा 125चा ट्रे आहे. हां हां. ह्याच्यामध्ये शेडलिंग अशी असते. ते फक्त झाडाला काढून लावायचं. बुजवा. काढून फक्त लावायचं. हां, याला फक्त नुसतं असं लावलं तरी बस बस. चालेल. ते तर ते त्याच्यामध्ये कोकोपीट असतं ते. हां, हे कोकोपीट असतं. बरं बरं बरं. आणि याची थिकनेस म्हणजे एवढीच असते, जाड म्हणजे लय ब्रॉडली नसती. तर फुटवा वगैरे त्या साईडमध्ये ती कंपल्सरी एवढंच राहते. बरं बरं बरं. आता किती वर्षांनी चालू केलं आपलं आता हे नर्सरी? नर्सरी आपली झाली 7 वर्ष झाली अरे वा वा. चालू करून. मग तुमचा रिझल्ट वगैरे कसा आहे? रिझल्ट एक नंबर व्यवस्थित आहे. मागणी भरपूर असते हां हां हां. आणि भरपूर असं शेतकऱ्यांना पण आपण प्रोत्साहित करून देतो आणि शेतकरी पण बरेचसे लावतात. बरोबर आहे. मार्गदर्शन मिळतं आणि त्यांना 2 पैसे मिळाले म्हणजे आपल्याला 2 पैसे मिळतात. त्यांचं समाधान म्हणजे आपलं समाधान. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर. मिरची, वांगी, टमाटा, फ्लावर, पत्तागोबी, फुलगोबी अशा सगळ्या इत्यादी प्रकार. पिकं असतात. पपई, ऊस, शेवगा. पपईचं किती कसं कसं विकता तुम्ही ते? हा जो पपईचा कलम आहे हा GP मधला आहे. म्हणजे तुम्हाला उदाहरणार्थ दाखवायचं म्हणजे आहे ना, हा जो ट्रे हे असते कोकोपीटमध्ये शेडनेट. ह्याच्यामध्ये काय असतं, कोकोपीट विथ GP म्हणतात त्याला. हां हां. ह्याच्यापासून ही 1.5 फुटापर्यंत लेंथ असते. अच्छा. 7 महिन्यानंतर याला माल चालू होतो. हां हां. थायवानची नाही. हा तायवानमध्ये 15 नंबर असतं. तायवान 786 असतं. याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. ग्रीन बेरी, ब्लॅकबेरी, रेड बेरी असं म्हणलं जातं. अच्छा. हां, तर ह्याला म्हणजे आपल्या भाषेत गावठी म्हणलं जातं. गावठी म्हणतात. हां. किती किती महिन्याने याला फळायला चालू होते? हे 15 नंबरमध्ये ह्याला 5-6 5-5.5 महिन्यानंतर माल चालू होतो. आणि साधारण किती किती दिवस त्याचं फळ राहतात त्याला चालू झालं कंटिन्यू? त्याला 4 महिने. अच्छा. त्याच्यानंतर मग ते काढून नंतर पुन्हा काढून फेकून दुसरं लावायचं. हो. आपलं नाव सांगा पूर्ण आणि इथला ॲड्रेस सांगा. माझं नाव आहे अर्जुन देवराव त्र्यंबके, राहणार उमापूर, तालुका गेवराई, जिल्हा बीड. माझा नर्सरीचा ॲड्रेस आहे गेवराई शेवगा रोड, बळीराजा हायटेक नर्सरी, उमापूर.